नमस्कार. चला, औषधशास्त्राच्या भविष्यात एक डोकावूया. आज आपण एका अशा क्रांतीबद्दल बोलणार आहोत जी औषधं बनवण्याची आणि तपासण्याची संपूर्ण प्रक्रियाच बदलून टाकत आहे. तर मग खरा प्रश्न इथेच येतो. विचार करा, माणसांसाठी बनवलेली ही सगळी नवीन गुंतागुंतीची औषधं प्राण्यांना हाती न लावता, त्यांना काहीही इजा न पोहोचवता कशी तपासणार? हाच तर कळीचा मुद्दा आहे. चला तर मग ह्या विषयात जरा खोलवर जाऊया. पण हे भविष्य समजून घ्यायचं असेल तर आधी आज काय घडतंय हे पाहावं लागेल, नाही का? यांना म्हणतात बायोलॉजिक्स. आणि हे काहीच सायफाय सिनेमातलं नाहीये हं. आज कर्करोगापासून ते अगदी मधुमेहापर्यंतच्या आजारांवर उपचार करणारी ही औषधं आपलं आयुष्य बदलतायत. म्हणजे बघा, ही जिवंत पेशींपासून बनवलेली प्रचंड गुंतागुंतीची औषधं आहेत, जसं की मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा इन्स्युलिन. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. औषधं तपासण्याची जी आपली जुनी पद्धत आहे ना, म्हणजे प्राण्यांवरची चाचणी, तीच आता या आधुनिक औषधांच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा बनली आहे. आता प्रश्न येतो की प्राणी मॉडेल का अपुरे पडतात? याची काही ठोस कारणं आहेत. विचार करा, एखादा औषध प्राण्यांवर पूर्णपणे सुरक्षित ठरतं, पण मानवी चाचण्यांमध्ये ते धोकादायक सिद्ध होतं. असं का होतं? सोपं आहे, कारण प्राण्यांची आणि माणसांची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे वेगळी आहे. आणि यामुळे काय होतं? फक्त मानवी चाचण्याच फेल होत नाहीत, तर औषध बनवायला लागणारा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो. ही स्लाइड तोच मूलभूत फरक अगदी स्पष्टपणे दाखवतेय. बघा, ही फक्त एक वैज्ञानिक समस्या नाहीये, तर हा एक नैतिक प्रश्नही आहे. जेव्हा आपण प्राण्यांच्या शरीरावर अवलंबून राहतो, तेव्हा आपण नकळतपणे मानवी सुरक्षिततेशी तडजोड करत असतो. म्हणूनच अचूक आणि जास्त मानवी केंद्रित मॉडेलची गरज आज इतकी का वाढलीये हे आपल्याला यातून कळतं. पण थांबा, निराश होण्याची अजिबात गरज नाही. कारण ह्या समस्येवर एक नवीन आणि खूप शक्तिशाली उपाय समोर येतोय. आणि तो उपाय आहे नॉन ॲनिमल मेथडॉलॉजीज, किंवा सोप्या भाषेत नॅम्स. हे आहेत औषध विकासाचे नवे सुपरहिरो. विचार करा, ऑर्गेनॉइड्स म्हणजे प्रयोगशाळेत तयार केलेले छोटेखानी मानवी अवयव, किंवा ऑर्गेन ऑन अ चिप, एका छोट्या चिपवर संपूर्ण अवयवाचं काम करणारी प्रणाली. एवढंच नाही, 3D बायोप्रिंटिंग आणि मानवी पेशींवर आधारित इतर अनेक सिस्टम्स. हे तंत्रज्ञान खरंच भविष्यात क्रांती घडवणार आहे. आणि याचा सर्वात मोठा फायदा काय माहितीये? तर खर्चामध्ये तब्बल 10% जास्त बचत. आता याचा सरळ अर्थ काय होतो? आपल्या सगळ्यांसाठी अधिक स्वस्त आणि लवकर उपलब्ध होणारी औषधं. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे सगळं फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नाहीये बरं का. जगभरातले देश याला खूप गांभीर्याने घेत आहेत. आणि यात आघाडीवर कोण आहे? आपला भारत. जगाची फार्मसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताने आता आपलं लक्ष या नवीन तंत्रज्ञानाकडे वळवलं आहे. भारताची बायोफार्मा शक्ती नावाची जी रणनीती आहे ना, ती ह्याच दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. ह्यात काय काय आहे तर देशातच बायोलॉजिक्स बनवण्यावर जोर देणं, नवीन आयडिया घेऊन येणाऱ्या स्टार्टअप्सना मदत करणं, नॅम्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि एक मजबूत सप्लाय चेन तयार करणं. पण आपल्याला माहीतच आहे, प्रत्येक मोठ्या प्रवासात काही अडथळे तर येतातच. तसंच या क्रांतीच्या मार्गातही काही मोठी आव्हाने उभी आहेत. यातले काही प्रमुख अडथळे पाहूया. सगळ्यात पहिलं म्हणजे नियामक मान्यता. म्हणजे या नवीन टेक्नॉलॉजीला प्रमाणित करण्यासाठी अजूनही स्पष्ट नियम नाहीत. दुसरं, गुंतवणूकदारांची सावधगिरी. या तंत्रज्ञानामध्ये प्रचंड पैसा आणि वेळ लागतो, त्यामुळे साहजिकच गुंतवणूकदार थोडे मागेपुढे पाहतात. आणि तिसरं, पेटंट एव्हरग्रीनिंग. यामुळे मोठ्या कंपन्या आपली मक्तेदारी टिकवून ठेवतात आणि स्वस्त औषधं बाजारात लवकर येऊच शकत नाहीत. तर मग या सगळ्या आव्हानांवर मात करून आपण पुढे कसं जाणार? हे भविष्य सत्यात कसं उतरवणार? ह्यासाठी काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला नॅम्ससाठी ठोस आणि प्रमाणित नियम बनवावेच लागतील. संशोधनामध्ये सरकारी आणि खाजगी गुंतवणूक वाढवावीच लागेल. जागतिक बाजारात भारताला एक मजबूत स्पर्धक म्हणून उभं करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या प्रगतीचा फायदा सामान्य माणसाला परवडणाऱ्या आरोग्यसेवेच्या रूपात मिळायलाच हवा. आणि शेवटी फक्त एक विचार करा, असं जग कसं असेल जिथे जीवघेण्या आजारांवरची औषधं सर्वांसाठी अधिक वेगाने, अधिक स्वस्तात आणि अधिक नैतिक मार्गाने तयार होतील. हे फक्त एक स्वप्न नाहीये, तर हे एक शक्य भविष्य आहे.
आणि हे भविष्य घडवण्यात आपल्या प्रत्येकाची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे.